हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि दोन्ही पण बटाटे मी मोठे मोठे घेतलेत चांगले. तर त्याचे आपण काय करायचे, साल काढून घ्यायची बघा, संपूर्ण छान साल काढून घ्यायची. तर खूप छान ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा जर बघितली ना तर लगेच करायला घ्याल. खूप छान आहे. तर बघा, बटाट्याची मी अशी साल काढून घेते ही संपूर्ण. ह्या 2 बटाट्यांपासून 2 जणांचा नाश्ता असा भरपूर होतो आणि खायला पण खूपच टेस्टी लागतो. बघा, तुम्ही एकदा करून बघा. तर पाहू शकता इथे मैत्रिणींनो, दोन्ही बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने. तर आपल्याला काय करायचं, हे दोन्ही बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचेत पाण्याने. तर पाहू शकता इथे बटाटे मी धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे बारीक किसणीने नाही किसायचे, ह्याला मोठ्या किसणीनेच किसून घ्यायचे, जेणेकरून आपला किस बटाट्याचा जाडा पडन. आणि किसताना आहे ना असं दाबून किसा, म्हणजे किस आपला जाडा पडन. बघा, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, घरात सगळ्यांना आवडन, खूप छान लागती, सगळीच आवडीने खातील अशी रेसिपी आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे जाडा जाडा किस पाडून घ्यायचा आहे. तर दोन्ही बटाटे बघा मी किसून घेतलेले आहेत. ते एक बाउल घ्यायचं आहे आणि आपल्याला हे किस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत जा. कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडले तर मैत्रिणींना पण शेअर करा तुम्ही. तर पाहू शकता इथे बाउलमध्ये मी पाणी टाकून हे स्वच्छ एकदा धुवून घेते आणि असं घट्ट पिळून घ्यायचे. आपल्याला ह्याचा पूर्ण स्टार काढून घ्यायचा आहे. बघा, तीन ते 4 पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे. कसं 3 ते 4 पाण्याने धुतलं ना तर बटाट्याचा किस खूप छान असा मोकळा फडफडीत होतो, त्याच्यात बिलकुल पण स्टार राहत नाही. पाहू शकता तुम्ही. मुलं तर एवढी खुश होतात ना ही रेसिपी बघून, लहान मुलांना तर खूप आवडती, आवडीने खातात आणि घरातली पण मोठी माणसं पण आवडीने खातात. काहीतरी वेगळं केलं की सगळेच खातात ना आवडीने. पाहू शकता इथे परत आपण हे किस बटाट्याचा चांगला घट्ट पिळून घ्यायचा आहे आपल्याला. हे पाणी फेकून परत एकदा आपल्याला धुवून घ्यायचा आहे बटाटा चांगला घट्ट पिळून. खूप सोपी आहे मैत्रिणींनो ही बटाट्याची रेसिपी आणि झटपट होणारी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा एकदा. मी 3 ते 4 पाण्याने हा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा आणि चांगला चोळून धुवायचा आहे चांगला. आणि घट्ट पिळायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी बिलकुल पण राहिलं नाही पाहिजे. तर हे पाणी आपण टाकून देऊया आता आणि बटाट्याचा किस परत त्याच्यात बाउलमध्ये आपल्याला सर्व टाकून घ्यायचं आहे. बघा,
तर मैत्रिणींनो, छान मी धुवून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे आणि सर्व बटाटा असा किस आपल्याला तो हाताने चोळून घ्यायचा आहे बघा. चोळल्याच्या नंतर कसं पाणी सुटतं त्याला मिठाला, आणि हे 2 मिनिटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचे साईडला. तर इथे मी एक बाउल घेतलाय. तर पुढं काय करायचंय बघा. आता इथे छोटा एक डब्बा मी पीठ घेतलेलं, 2 चपात्या आपल्या होईन एवढं पीठ घेतलंय आणि त्याच्यातून मी 2-3 चमचे पीठ ठेवलंय. ते आपल्याला पुढे लागणार आहे. ते कशासाठी लागणार आहे मी पुढे सांगते तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय बघा आपल्याला. मीठ टाकून झाल्याच्या नंतर सर्व पीठ आपल्याला हलवून घ्यायचे चांगलं मिक्स करून, आणि थोडं थोडं करून पीठ मळून घ्यायचे. हे अशा पद्धतीने आपण गव्हाचं पीठ चपात्यांना जसं मळतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे. छान छान गोळा करून घ्यायचा ह्याचा. तर पाहू शकता इथे छान मी असं मस्त गोळा करून घेतलेला आहे पिठाचा. तर आता आपण साईडला ठेवूया हे पीठ जरा 2 मिनिटं. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, जे मी मीठ लावून ठेवलेलं किस बटाट्याचा, त्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे बघा. तर ते पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचंय. घट्ट चांगलं पिळून घ्यायचंय बघा. बिलकुल पण पाणी त्याच्यात राहिलं नाही पाहिजे ना. अशा पद्धतीने आपल्याला घट्ट पिळून घ्यायचंय. छान पिळून झालेलं आहे बघा आपलं. तर आता हे पाणी आपण एवढं पाणी निघालंय बघा त्याच्यात, मिठाला पाणी सुटतं एवढं. तर ते पाणी फेकून देऊया आपण, आणि हे बटाटा परत त्याच्यामध्ये ह्यो किस एकदम मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला, सुट्टा सुट्टा एकदम. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, कोथिंबीर मी इथं टाकून घेते बघा. बारीक छान कट करून घेतलेली आहे, ती टाकून दिली. चिली फ्लेक्स थोडंसं मी ते टाकून घेते. त्याने खायला पण खूप टेस्ट येते. त्यानंतर मी इथे बघा सर्व हे मिक्स करून घेते. छान मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या बटाट्याच्या किसाला सर्व लागलं पाहिजे बघा. अशा पद्धतीने हेल्दी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्कीच करून बघा. ह्याच्यात मैदा कॉर्नफ्लॉवर मी काही मिक्स नाही केलेलं, गव्हाचा पदार्थ आहे हो. आणि परत एकदा तुम्हाला सांगते, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता ते साईडला ठेवले आणि इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा. गव्हाचं पीठ पण आपलं छान भिजले. ते थोडंसं आपण आता पोळपोटावर थोडंसं हे करून घेऊया मळून, आणि त्याचे 2 उंडे करून घ्यायचेत आपल्याला. आपण जेवढी चपाती लाटतो त्याप्रमाणे उंडे आपल्याला 2 करून घ्यायचेत अशा पद्धतीने. तर तुम्हाला एक चपाती मी लाटून दाखवते. पाहू शकता, ह्याला मी तेल नाही लावणार, अशीच लाटणार आहे. आपण कशी चपाती करताच्या वेळेस 4 घड्या करून तेल लावतो, तर ह्याला तेल नाही लावायचं. अशीच ही चपाती गोल छान लाटून घ्यायची मोठी. तर पाहू शकता मैत्रिणींनो, चपाती छान गोल मोठी लाटून घेतलेली मी चांगली. त्यानंतर मी जे हे केलं होतं, बेटर बनवलं होतं बटाट्याचं, ते 2 भाग करून आपल्याला ह्या चपातीवर सगळीकडून पसरून द्यायचे. कडेला जास्त पसरायचं नाही.
1 इंच भर असं सोडायचंय बघा, मध्यभागी आणि साईडनी थोडंसं हे करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडून पसरून घ्यायचे. हे फक्त साईडला आपल्याला लावायचं नाही. ते हे काय करायचे बघा, याचं असं आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. छान घट्ट एकदम टाईट रोल बनवायचा आहे. खूप सोपी आहे मैत्रिणींनो ही रेसिपी, नक्की ट्राय करा. बघा अशा पद्धतीने आपल्याला, आणि इकडची तोंड त्या आतमध्ये आपल्याला मुडपून घ्यायच्यात, जेणेकरून कसं आपलं बेटर बाहेर येणार नाही. त्या साईडचं पण आपण मुडपून घेऊया. तर ह्याच पद्धतीने मी दुसरा पण रोल बनवून घेते बघा. तर आपले दोन्ही पण रोल छान बनवून झालेले आहेत. तर आता काय करायचंय, आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचे बघा. तेल लावल्याच्या नंतर आपल्याला हे ताटावर ठेवून घ्यायचे. आणि इथे बघा मी आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी. आणि त्याच्यावर आपल्याला 1 वाटी अशी पालथी टाकून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला हे ताट रोलचं त्याच्यावर ठेवून घ्यायचे बघा. 10 मिनिटं आपल्याला ही वाफ काढून घ्यायची. दहा मिनिटांनी आपण परत बघूया. आपले बघा हे रोल आपले झालेले आहेत, छान शिजलेत बघा. त्यानंतर ह्याला आपण कट करून घेऊया. एका रोलचे मी 3 भाग करून घेणार आहे. तुम्ही असे पण खाऊ शकता, कारण हे शिजलेले पीठ आहे. आणि ह्याचा आपण आळूच्या वड्या जशा बनवतो ना, तशा पण आपण काप करू शकतो. दुसऱ्या पण ह्याचे मी 3 भाग करून घेते बघा. खूप छान दिसते बघा, आतमध्ये आपला मसाला पण तो भरलेला बेटर. तर आता हे साईडला ठेवूया. आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला बोलले होते ना, हे पिठाचं काय करायचे पुढं, ते आता मी सांगणार आहे तुम्हाला. इथे एक बाउल घेतलंय बघा मी. त्याच्यामध्ये हे सर्व पीठ आपल्याला 2-3 चमचे मी घेतलं होतं, ठेवलं होतं त्याच्यातून. तर ते ह्याच्यात टाकून घेतलंय. त्यानंतर इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा, बारीक कट केलेली. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला, अगदी थोडंसं टाका. आणि थोडंसं ओवा घ्यायचा आहे. ओव्याने कसा वास खूप छान येतो, पदार्थाला टेस्ट येते छान. आणि पोटासाठी पण ओवा खूप चांगला असतो पचायला. त्यामुळे तुम्ही ओवा नक्की टाका. आणि हे सर्व मिक्स करायचे बघा आपल्याला. आणि थोडं थोडं करून पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे. स्लेरी तयार करायची आपल्याला ह्याची बघा. लय पातळ पण नाही करायचं आणि लय घट्ट पण नाही करायचं. पाहू शकता मैत्रिणींनो, छान आपली स्लरी तयार झालेली आहे. त्या स्लरीचं काय करायचंय पुढे मी सांगते तुम्हाला. रेसिपी तुम्ही संपूर्ण बघा व्हिडिओ माझा,
म्हणजे तुम्हाला कळन। तर आपल्याला त्याच्यामध्ये एक वडी टाकून घ्यायची बघा, ती मगाशी मी कट केलेली, आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला त्याच्यावर हे टाकून घ्यायचे। हाताने नका टाकू तुम्ही, हाताला पूर्ण ते चिटकून जाणार सगळं। तर आपल्याला इथे तेलात सोडायला काट्या चमच्याचा वापर करायचा आहे बघा। इथं तेल मी ठेवलेलं कढईमध्ये गरम व्हायला, आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे काट्या चमच्याने एक एक हे सोडून घ्यायचे, आणि छान बघा फ्राय करायचे तेलावर। मस्त छान गोल्डन कलर आपला आला पाहिजे। वरती थोडं थोडंसं तेल सोडा। त्यानंतर उलटं पालटं आपल्याला हे करून घ्यायचे बघा। पाहू शकता खालची बाजू छान मस्त सोनेरी कलर आलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला छान तळून घ्यायचे बघा। मस्त तळले गेलेत बघा मैत्रिणींनो, गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण ही काढून घेऊया। तर हे सर्व मी काढून घेतलेले आहे बघा, पाहू शकता तुम्ही। तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरे पण तेलात सोडून घ्यायचे। कोणाला कोणाला माझी रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो। छान कमेंट पण करा। कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राइब लाईक करा। ह्याला पण आपण उलटपालट करून घेऊया। पाहू शकता किती झटपट आपली ही रेसिपी झालेली आहे। हे पण आपल्याला गोल्डन कलर येस्तोवर तळून घ्यायचे बघा। छान कलर आलेला आहे आपल्याला। तर हे काढून घेऊया आपण आता। चपात्याचे रोल किती छान होतात, आणि पद्धत पण किती सोपी आहे याची करायची। सामान लागत नाही, घरच्या सामग्रीमध्येच सगळे हे होऊन जाते बघा। 2 चपात्यांपासून आपले 6 तुकडे पिसाचे झालेले आहेत। हे क्रिस्पी झाले छान बघा। आवाज पण असा कुरकुरीत येतोय। तुम्हाला एक मी कट करून दाखवते बघा। तर पाहू शकता मैत्रिणींनो, मस्त झालेले आहे बघा। किती छान दिसते आतून पण। बटाट्याचे बेटर त्याच्यामध्ये मस्त दिसते, आणि खायला खूपच टेस्टी आहे। कोणाला कोणाला रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा। बाय।